तर मित्रांनो मी स्टार्टिंगला आलो, म्हणजे अजून मी आंघोळ वगैरे पण नाही केले, फक्त पाईप घ्यायला आलेले, आपल्याला पाणी पाहिजे होतं म्हणून. तर सकाळी सकाळी बघतो तर हा पाणी असं बबल बबल आलेलं दिसलं. त्याच्यामुळे बघितलं की काय इश्यू आहे. तर हे बघा, थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा, खालती तुम्हाला अंडी दिसत असतील, हे बघा. तर ही पूर्ण अंडी एग्स ले झाले तिथे. हे बघा, हे पांढरे पांढरे तुम्हाला दिसत असतील फोड्या फोड्यासारखे. हे बघा, हे पूर्ण नेट, ग्रीन नेटमध्ये पूर्ण एग्स ले केलेत. तर कालच तर जाळी टाकली आणि आज लगेच एग्स देऊन पण टाकले त्या लोकांनी. आणि हे सगळ्यात जास्त मिल्की कोळीचे आहेत. तर मिल्की कोळी तिचं पोट फुगलेलं पूर्ण आणि आज खूप खाली आहे. आता दुसरी कोळी पण आहे त्यात, पण ठीक आहे. आता हिने तर एग्स दिलेत आणि खालच्या साईडला पण असतील बरेच अजून. आणि विषय असा झाला काल की एक या मोठ्या कोईनमधला एक कोळी आपल्या इथे उडी मारून डेड झाला. सो ठीक आहे, असू दे, एक डेड झाला, पण आपल्याला आता भरपूर सारे मिळतीलच. तर आता या कोळी फिशला दुपारपर्यंत ठेवू, नंतरला आपण दुसऱ्यामध्ये शिफ्ट करूया. बऱ्याच दिवसांनी आपले बदक शेडमधून बाहेर चक्क तिकडे गेलेत. ते बघा, जी तुतीचं झाड आहे आपले हे तिथे. तर मी पहिल्यांदाच बघते त्यांना एवढं लांब गेलेलं, कारण शेड किंवा इथपर्यंत भारी इथं शेड आणि इथंच यायचे, याच्यावर कधी गेलेच नाही. पण आज बघत होतं तर सगळे तिकडे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. उलट त्याने बाहेर पण राहिलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय बाहेरची दुनिया त्यांना कळणार नाही. पण कंटिन्यू बाहेर नका राहू, आता आपलं फार्मवर लक्ष कोण द्यायचं. तर ठीक आहे, असं दे, त्यांना फिरू दे मस्त. ते बघा बघतात कसे एक साथ. ठीक, ते बघा पक्षी वगैरे छोटे छोटे मोठे मोठे सगळे पक्षी येतात ना तिथे, त्याच्यामुळे ते पण सगळे बाहेर गेलेत. ठीक आहे, असं त्यांना खेळू दे मस्त. त्यातले आपण सगळे फिश जे आहेत आपले 7 टाकलेले, पण एक डेड झाला. सो 6च्या 6 फिश आपण काढलेत. आणि हे बघा, अंडी तुम्हाला दिसत असतील बोबडी वालायला लागली. ते बघा, हे पूर्ण अंडी इथे आहेत. तर पूर्ण जाळीवर अंडीच अंडी आहेत. सो ठीक आहे. आणि तिकडे मासे टाकले ते सुद्धा दाखवतो. तर विषय असा आहे की त्यांना परत नेट टाकायला लागणार आहे बहुतेक तरी. हे बघा, हे सगळे मासे इकडे आहेत आणि तुम्हाला दाखवतो. ते बघा, ती जी हा जो आहे ना, ही जी फिमेल आहे, हिच्या पोटात अजून अंडे आहेत आणि अजून एक फिमेल आहे. ही बघा, ही एक. तर यांच्या पोटामध्ये अंडी आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं बहुतेक परत नेट टाकायला लागणार आहे. पण बघू आता कसं काय होतं आहे. आणि आता जागा पण तशी नाही आहे आपल्याकडे जास्त, तर त्यातलाच फिल्टर बंद करून त्यातच एक ऑक्सिजनचा स्पंज टाकून मग त्यात नेट टाकायला लागेल. पण नेटच नाही आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे 1-2 दिवस थांबूया जरा, ही नेट रिकामी होते. ती आता 76 तास म्हणजे 24, 48 आणि म्हणजे 4 दिवस कमीत कमी. तर 3-4 दिवसांनी ही नेट आपली फ्री होईल, त्यातून हॅच होतील पिल्लं. त्यानंतर मग आपण त्यात टाकू. सो ठीक आहे, आता मी जातो आंघोळीला, कारण मी आंघोळ वगैरे करून आले. तर आपली कोंबडी जी आहे ती अंड्याला बसली आहे आणि ही कोंबडी कुडूक झाली. त्याच्यामुळे काल जो अंडा होता तो हिचा नव्हता, तिचा होता, आणि त्या तिच्या अंड्यावर जाऊन ही बसलेली, त्याच्यामुळे ही कुडूक झाली. आणि बघते बघा, आता बघा ती समोर गेल्यानं कशी करेल ते बघा. तर ती झाली कुडूक, त्याच्यामुळे तसं हे होतंय. बघूया आता ही आज अंडा देते की नाही. आणि आत्ताचा जो अंडा आहे म्हणजे कालचा, तो आपण घेऊन जाऊया, कारण काल इथेच राहिला अंडा. हे बघा, तर आज घेऊन जाऊया तो घरी. आणि किती अंडी झालीत ती सुद्धा तुम्हाला दाखवतो टोटल. आणि तर आता हा अंडा घेऊन जाऊया घरी, आणि किती अंडी झालीत ती सुद्धा तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा, हे बदकच बाहेरच आहेत, तर त्यांना आत घेतो सगळ्यांना. आ आ आ आ ते बघ, कसला मोरपिसी कलर दिसते त्यांचा. तर ठीक आहे, आता घरात गेल्यावर तुम्हाला अंडी दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, ही इथं 9 अंडी आहेत आणि सासरे बुवांकडे 4 अंडी आहेत. त्याच्यानंतर मग त्यात आणि मी एक खाल्ला, म्हणजे हे 9 मी खाल्ला, तो एक 10 आणि ते 4 14, असे 14 अंडी. त्याच्यामधली 2 नवीन कोंबडीची अंडी आहेत. आणि नंतर तिसऱ्या अंड्याला ती कुडूक झाली तिसऱ्या दिवशी. त्याच्यानंतर मग आपल्या कोंबडीची 12 अंडी, आणि आज दिली तर मग 13 होतील. पण बघूया आज देते की नाही. तर आता इथे 9 आहेत आणि तिकडे 4 आहेत, ते पण आपल्याला आणायचे आहेत. ते काल गेलेलो पण आणायला विसरलो. सो ठीक आहे, आता यांना ठेवूया झाकून
नंतर तुम्हाला जातो फार्म हाऊसला दाखवतो. तर मित्रांनो आता परत फार्म हाऊसला आलोय आणि ही कोंबडी आता आतमध्ये बसली आहे. तर विषय असा आहे, तर ही कुडूक झालेली, हिने काल आणि परवा बहुतेक तरी अंडा नाही दिलाय. तर हे बघा चॉप, हे बघा खालती आहे ना एक अंडा आहे, हा अंडा आहे. आता हा अंडा कुठल्या कोंबडीने दिलाय, नवीन कोंबडीने दिलाय की हिजा आहे की दुसरी कोणी कुठल्या कोंबडीचा आहे ते पण समजत नाही आहे. पण ठीक आहे, ती समोर कोंबडी अंडा काढलाय तर ती रागवले तर ठीक आहे. आणि आपले जे कोईने अंडे एग्स दिलेत, अंडी ले केलेत, तर त्याच्यामध्ये आपण हे मिथिलिन ब्ल्यू जो आपला लिक्विड आहे तर तो टाकूया. कारण कशासाठी, आपले जे एग्स आहेत त्यांना फंगस नको लागायला म्हणून, त्यासाठी. हे बघा बस, जास्त नको टाकायला, नाही तर कारण हा लिक्विड असा आहे की थोडा जरी टाकला ना तरी भरपूर फैलतो. आणि हा खास करून जे हॅचरीजवाले किंवा असे ब्रीडर वगैरे सगळे जे आहेत, हॉबिस्ट वगैरे तर नाहीच यूज करत, पण ब्रीडर वगैरे ते यूज करतात कारण त्यांना मोठ्या प्रमाणात लागतो आणि छोट्या छोट्या बॉटल्स त्यांना काय पुरत नाहीत जास्त. तर आता यात टाकले आपण, हे बघा समजलं पण नाही टाकले का नाही टाकलं ते, पण ठीक आहे. आणि काही अंडी आहेत ना, हे बघा दाखवतो, व्हाईट व्हायला लागली. जे व्हाईट होणार त्यांना फंगस किंवा ते खराब अंडी आहेत, फंगस लागतो आणि खराब होतात. तर इकडे पण दिसतील आता आपल्याला. हा ही बघा काय व्हाईट होत आहेत आणि काय ट्रान्सपरंटच जातात. जी ट्रान्सपरंट आहेत ना ती अंडी हॅच होणार आणि जी व्हाईट होणार ती लॉस, म्हणजे हे आपला खराब होणार. त्याच्यामुळे बघूया आता आपल्याकडे अजून 2-3 दिवस आहेत, तर ते समजेल 2-3 दिवसात किती खराब आणि किती चांगली निघणार. ठीक आहे. आता त्या कोंबडीत आपल्याला काढायची आहे बाहेर, कारण ते आतमध्येच बसून राहिली तर मग कसं कुडूक म्हणजे लवकर उठणार नाही परत ती. थांबा, हिला बाहेर काढतो आणि नंतर दाखवतो. तर आता हिला बाहेर काढले, आता हिला आपण सोडून जाऊया. तर आता ती बाहेर राहिली बघा, आले खूप बदल ते बघा, पाकट धरली तिची. असं या बदक्यानं काय विषय झाला काय माहिती नाही, पण ठीक आहे असो. आणि तिकडे आपल्या 3 कोंबड्या तिथे आहेत आणि एक कोंबडी कुठेतरी गेली असेल फिरायला. तर ठीक. आता हा बघा, हा एक आहे ना लोबट, खूप चतुर आणि खूप डेंजर आहे बघा. हे बघा त्याच्या आतमधली जाळी बघा कशी करून ठेवली. आणि आता बघा काय करेल, ते बघा ओरडायला लागला. तर आतली जाळी वगैरे सगळं विस्कळीत करून टाकलंय. तर त्याला आपल्याला आता तोच सरळ करतो, तोच वाकडं करतो, सगळं तोच करत असतो. तर ठीक, आता त्याला राहू दे. आणि आता आपण जाऊया, म्हणजे मला बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळे आजचा ब्लॉग एवढाच. कारण आज भरपूर मोठा नाही झाला, छोटाच ब्लॉग आहे. आणि कालचं दाखवतो तुम्हाला, 1 मिनटं. हे बघा ह्यांचं पाणी किती साफ करा, बदक वाट लावून टाकतात. आणि इकडे हे बघा, हे असे पाईप निघतात आणि मग ऑक्सिजन बंद होतो. तर आता याला ऑक्सिजन जॉईन करूया. हे बघा इथे जॉईन केलं आता, तेव्हा ऑक्सिजन इकडे चालू झाले. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे क्लिअर आहे. हे बघा हे काल आपण क्लिअर केलेले. आणि आपण हे फिल्टर स्पंज क्लिअर केला, त्याच्यानंतर पाणी बघा. आणि फ्रंट ग्लाससुद्धा. तर आता बघा काय साईज आहे आणि किती मस्त दिसतात. 3 फुटाची टाकी आपली आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे टिन फॉईल बार्ब. तर ठीक, हे कोंबड्या इकडे. आणि इथे आहेत आपले ॲलिगेटर साहेब. आणि ह्या छोट्या छोट्या कोंबड्या आपल्या इथे आहेत. बाकी सगळं ओकेमध्ये चाललेलं आहे. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग एवढाच. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून तुमच्या कमेंट पडत नाहीत, म्हणजे क्वेश्चन सॉल्व पडतात, पण कोणता टॉपिक पाहिजे तो पडत नाही. तर ते नक्की सांगा कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडतील. तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगला, तोपर्यंत बाय.